आरोग्य कर्मचाऱ्यांना पदोन्नत्या देण्यात यावे या प्रमुख मागण्यांसह अन्य मागण्यांसाठी आज बुलढाणा जिल्हा परिषदेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी प्रशासनाच्या आरोग्य सेवा देणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी बुलढाणा जिल्हा परिषदेच्या परिसरात लक्षवेध छत्री धरणे आंदोलन करण्यात आले। यावेळी 2 वर्षापासून आरोग्य कर्मचाऱ्यांचे पदोन्नती रखडले आहेत। प्रशासनाच्या चालढकलपणामुळे या पदांचा रखडल्याचा आरोप आरोग्य कर्मचाऱ्यांनी केला आहे। माध्यमांवरती बातमी आली होती की उपमुख्यमंत्री यांचा एका योजनेच्या जाहिरातीवर फोटो असलेला व्यक्ती ही शिरूर तालुक्यातील असून ती मागील 3 वर्षापासून बेपत्ता आहे। याबाबत त्यांच्या कुटुंबाशी संपर्क करत ज्ञानेश्वर तांबे असे या व्यक्तीचे नाव असून ती व्यक्ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली आहे आणि त्या कुटुंबाच्या मदतीसाठी पुणे ग्रामीण पोलिसांकडून 2 पथके तयार करण्यात आली आहेत। पंढरपूर, आळंदी आणि धार्मिक स्थळांवर शोध सुरू आहे। उत्तराखंडमधील रुद्रप्रयाग जिल्ह्यातील केदारनाथ यात्रेच्या मार्गावर दरड कोसळून झालेल्या अपघातात 3 भाविकांचा मृत्यू झाला आहे। यात नागपूर जिल्ह्यातील खापा येथील कोमल उर्फ किशोर अरुण पराते या तरुणाचाही समावेश आहे। गौरीकुंड येथे दरड कोसळल्यामुळे खापा येथील किशोर पराते याचा दरडीच्या दगडाखाली दबून जागीच मृत्यू झाला। ही घटना रविवारी सकाळी उघडकीस आली। अंशतः अनुदानित प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना प्रचलित वाढीव टप्पा 30 जुलैपर्यंत देण्यात यावा। वर्ग तुकड्यांचे वाटप करण्यात यावे। राज्यातील पुणे स्तरावरील अघोषित शाळांना अनुदानास पात्र करून अनुदान मंजूर करण्यात यावे यासह अन्य मागण्यांसाठी अंशतः अनुदानित शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी शिक्षण समन्वय संघाच्या वतीने आज बुलढाणा जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येत आहे। नितीन गडकरी म्हणजे शेकडो अनोख्या कल्पनांचा भंडार होय, पण एखादी संकल्पना त्यांना सुचली की ती प्रत्यक्षात उतरलीच समजा। त्यांची अशीच एक नाविन्यपूर्ण संकल्पना प्रत्यक्षात उतरली आहे। पुढील महिन्यात या अनोख्या डेस्टिनेशनचे उद्घाटन होईल। जामठा नजीक आउटर रिंग रोडवर ऑक्सिजन आणि बर्ड पार्क निर्माण होत आहे। तो जवळपास पूर्ण झाला आहे। पुढील महिन्यात त्याचे उद्घाटन होणार असल्याची घोषणा खुद्द गडकरींनीच आज केली। राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा आज वाढदिवस। त्यानिमित्त आज नागपूरमध्ये प्रदेश प्रवक्ता प्रशांत पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दीक्षाभूमी येथे नमन करून भंतेजींना चिवरदान देऊन त्यांचा हा अनोखा वाढदिवस साजरा केला आहे। ते काय म्हणाले पाहूया। शहरात शनिवारी 20 जुलै रोजी झालेल्या अतिवृष्टीमुळे वेगवेगळ्या घटनेत 3 व्यक्ती पाण्याच्या प्रवाहात वाहून गेला असून यातील 2घांचे मृतदेह सापडले आहे। भरतवाडा, पुनापूर, सोमलवाडा येथे तलाट्यांच्या आज दाखल प्राथमिक चौकशी अहवालातील माहिती नागपूरचे तहसीलदार संतोष खांडरे यांनी जिल्हाधिकारी डॉक्टर विपिन ईटनकर यांना सादर केली। अतिवृष्टीमुळे 3 व्यक्ती पुराच्या पाण्यामुळे वाहून गेल्याचे या अहवालात आढळून आले आहे। चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या हद्दीमधून मोटरसायकल चोरीच्या घटना वारंवार घडत होत्या। त्यासाठी पोलीस स्टेशनचे अधिकारी व कर्मचारी यांचे पथक तयार करण्यात आले होते। चोपडा शहर पोलीस स्टेशनच्या कर्मचाऱ्यांनी 2 मोटरसायकल चोरट्यांना अटक केली आहे। त्यांना विश्वासात घेऊन त्यांच्याकडून 6 मोटरसायकल हस्तगत करण्यात आले आहे। ग्राहकांकडून एकीकडे अवास्तव वीज देयकास संताप व्यक्त होतोय, दुसरीकडे मात्र शासन वीज दरवाढ करीत नसल्याचे सांगते। जय विदर्भ पार्टीतर्फे सोमवारी ऊर्जामंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नागपूर शहरातील वैरायटी चौकात महात्मा गांधी पुतळ्यापुढे वीज दरवाढी विरोधात निदर्शने करण्यात आली। सर्वाधिक वीज निर्मिती विदर्भात होत असताना येथे विजेचे दर अधिक का असा प्रश्नही आंदोलकांनी उपस्थित केला आहे।